श्री स्वामी समर्थ मित्रांनो, गरुड पुराण रहस्य, मनाला हादरवून टाकणारे सत्य. माणसांचे कर्म चांगले असावेत असं का म्हणतात? मित्रांनो, माणूस मेल्यानंतर पहिल्या 24 तासात त्याच्या आत्म्यासोबत काय होतं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हे सत्य ऐकून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. मित्रांनो, माणूस मरण पावल्यानंतर सगळं संपत नाही. खरं तर त्याचं एक वेगळंच भयावह सत्य तेव्हापासून सुरू होतं. गरुड पुराणानुसार माणूस मरण पावल्यानंतर त्याची आत्मा लगेच शरीर सोडते, पण पहिल्या काही तासात ती आत्मा आपल्या घराजवळच फिरत राहते. त्याला आपले नातेवाईक दिसतात, त्यांचे रडणे ऐकू येते, पण तो कोणाशीही बोलू शकत नाही. ही अवस्था अत्यंत वेदनादायक असते. पहिल्या 24 तासात आत्म्याला खूप गोंधळ वाटतो. आत्मा खूप गोंधळलेला असतो. त्याला कळत नाही की तो जिवंत आहे की मृत आहे. तो स्वतःच्या शरीराकडे पाहत राहतो. गरुड पुराणात सांगितलं आहे की या काळात यमदूत हळूहळू त्याच्या जवळ येऊ लागतात आणि आत्म्याला पुढच्या प्रवासासाठी तयार करतात. जर त्या व्यक्तीने आयुष्यात चांगले कर्म केले असतील तर त्याला कमी त्रास होतो, पण जर वाईट कर्म केले असतील तर आत्म्याला भीती, वेदना आणि असह्य अनुभव येतात. पहिल्या दिवसातच आत्म्याला आपल्या कर्मांची जाणीव होऊ लागते आणि त्याचं पुढचं भविष्य ठरायला सुरुवात होते. म्हणूनच जिवंत असताना केलेली प्रत्येक कृती महत्त्वाची असते, कारण मृत्यूनंतरचा प्रवास हा आपल्या कर्मांवरच अवलंबून असतो. पहिल्या 24 तासानंतर आत्म्याचा खरा प्रवास सुरू होतो. आता तो हळूहळू आपल्या घरापासून दूर जाऊ लागतो. गरुड पुराणानुसार या काळात आत्म्याला प्रेत अवस्था मिळते. ही अवस्था खूप वेदनादायक असते, कारण आत्मा ना पूर्ण मुक्त असतो ना पूर्ण बांधलेला. तो आपल्या कुटुंबाभोवती फिरत राहतो. त्यांना काही सांगायचा प्रयत्न करतो, पण कोणीच त्याला ऐकू शकत नाही. याच काळात घरात केले जाणारे विधी खूप महत्त्वाचे ठरतात. जर योग्य रीतीने पूजा, तर्पण आणि दान केलं गेलं तर आत्म्याला शांती मिळते. पण जर हे सगळं दुर्लक्षित केलं तर आत्म्याचा त्रास वाढत जातो. गरुड पुराणात सांगितलं आहे की मृत्यूनंतर काही दिवसांनी आत्म्याला यमदूत पूर्णपणे घेऊन जातात. तेव्हा आत्म्याला एक लांब आणि कठीण प्रवास करावा लागतो, ज्याला यमलोकाचा मार्ग म्हणतात. या मार्गावर आत्म्याला भूक, तहान आणि थकवा जाणवतो, पण त्याच्याकडे शरीर नसल्यामुळे तो काहीच करू शकत नाही. जर त्या व्यक्तीने आयुष्यात पाप केलं असेल तर हा प्रवास अजूनच भयानक होतो, आणि जर पुण्य केलं असेल तर त्याला मदत मिळते आणि प्रवास सोपा होतो. म्हणूनच शास्त्र सांगतात की माणसाने जिवंत असताना चांगले कर्म करावेत, कारण मृत्यूनंतरचं सत्य कोणालाच टाळता येत नाही आणि त्या प्रवासात फक्त आपली कर्मच आपल्या सोबत असतात. जर त्या व्यक्तीने आयुष्यात पाप केलं असेल तर हा प्रवास अजूनच भयानक होतो, आणि जर पुण्य केलं असेल तर त्याला मदत मिळते आणि त्याचा प्रवास सोपा होतो. म्हणूनच शास्त्र सांगतं की माणसाने जिवंत असताना चांगले कर्म करावेत, कारण मृत्यूनंतरचं सत्य कोणालाच टाळता येत नाही. मित्रांनो, गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा फक्त बाहेरून सगळं बघत नाही, तर त्याला आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण पुन्हा अनुभवावा लागतो. ज्या लोकांना आपण दुखावलं, ज्यांना आपण फसवलं, त्या सगळ्या गोष्टी आत्म्याला स्पष्ट दिसू लागतात. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे त्या क्षणी कोणतीही चूक दुरुस्त करण्याची संधीसुद्धा नसते. काही ठिकाणी असंही सांगितलं आहे की मृत्यूनंतर आत्म्याला आपल्या
अंत्यसंस्काराचं सगळं दृश्य दिसतं. कोण खरंच दुःखी आहे आणि कोण फक्त दिखावा करतोय हेही त्याला कळतं. हा अनुभव आत्म्यासाठी खूप वेदनादायक असतो. म्हणूनच म्हणतात की माणूस गेल्यावर त्याच्यासाठी रडणं महत्त्वाचं नाही, तर जिवंत असताना त्याच्याशी चांगलं वागणं महत्त्वाचं आहे. कारण शेवटी आत्म्याला सगळं कळतं. गरुड पुराणात एक अजून गोष्ट सांगितली आहे की काही आत्मे त्यांच्या इच्छांमुळे अडकून राहतात. ज्यांची काही अपूर्ण स्वप्न असतात किंवा ज्यांना आपल्या घराची, कमवलेल्या पैशांची किंवा नात्यांची खूप आसक्ती असते, ते आत्मे सहज पुढे जाऊ शकत नाहीत. आणि अशा आत्म्यांना अशांत आत्मा म्हटलं जातं. म्हणूनच मित्रांनो, जिवंत असताना फक्त पैसा, मान सन्मान यासाठी धावू नका, तर चांगली माणुसकी आणि चांगली कर्म करा. कारण शेवटी तुमच्यासोबत काहीही येणार नाही, फक्त तुमची कर्म आणि शेवटी त्याचे परिणाम. मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि हो, ही माहिती, हा व्हिडिओ इतरांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.